बातम्या विस्तारानं। पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। भाजप आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या समीकरणासाठी शरद पवारांचा पाठिंबा होता आणि त्यासाठी 5 बैठकाही झाल्या होत्या। अमित शहा, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि मी स्वतः या बैठकांना हजर होतो असं अजित पवार म्हणाले। तर या बैठकीत भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा झाली होती। सगळं ठरल्यानंतर नेतृत्वानं म्हणजेच शरद पवारांनी निर्णय बदलल्यानं सगळी जबाबदारी माझ्यावर आली असा मोठा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय। तर एका मुलाखतीत अजित पवारांनी हा गौप्यस्फोट केलाय। त्यामुळे 2019 मधला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा हा पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आलाय। तर काय नेमका गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आपण पाहूयात। राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राज्यात आणण्यासाठी दिल्लीमध्ये 5 बैठका झाल्याचं अजित पवार म्हणाले। तर पहाटेच्या शपथविधीपूर्वीच्या बैठकांना शरद पवार आणि अदानीही हजर असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। बैठकीत भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा झाली आणि त्यानंतर सगळं ठरलं होतं। मात्र ऐनवेळी शरद पवारांनी निर्णय बदलला आणि सगळा दोष माझ्यावर आला असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर पहाटेच्या शपथविधीची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आणि इतरांना वाचवल्याचं सुद्धा अजित पवार यांनी स्पष्ट केलंय।